मुंबईतील नेत्यांच्या घराबाहेर सुरू असलेल्या आंदोलनावरून आता मराठा आंदोलनात फूट पडल्याचं चित्र आहे। मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाशी मराठा समाजाचा संबंध नसल्याचा दावा जरांगे पाटलांनी केलाय। केरे पाटलांच्या आंदोलनाशी काडीमोड घेऊन जरांगे पाटलांनी त्यांच्या आंदोलनाची हवाच काढून घेतली। राजकीय नेत्यांच्या घरासमोर सुरू असलेल्या मराठा आंदोलनावरून आंदोलक आणि मनोज जरांगे पाटलांमध्ये जुंपली आहे। राजकीय नेत्यांची मराठा आरक्षणाप्रकरणी भूमिका काय असा सवाल मराठा ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय। मराठा ठोक मोर्चाच्या आंदोलनाचा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाशी संबंध नसल्याचं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय। राज्यात कुठेही आंदोलन सुरू नसल्याचा दावा जरांगे पाटलांनी केलाय। कोणी आंदोलन करू नका, संयम धरा ही माझी सगळ्यांनाच विनंती। आणि मी हे कालही सांगितलंय, मी मागेही सांगितलं की राज्यात कुठेही समाजाचं सध्या आंदोलन सुरू नाहीये, त्यामुळे कोणी आंदोलन पण करू नका आणि ज्याला जे बरळायचं ते बरोबर। रमेश केरे पाटलांच्या आंदोलनावरून आधीच आरोप झाले आहेत। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी आंदोलक भाजप कार्यकर्ते असल्याचा आरोप केला होता, त्यामुळे केरे पाटलांच्या आंदोलनावर संशय व्यक्त केला जातोय। आताही जरांगे पाटलांनी नेत्यांच्या दाराशी सुरू असलेल्या आंदोलनाशी मराठा समाजाशी संबंध नसल्याचं म्हटलंय। केरे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलंय ते मराठा समाजासाठी सुरू असल्याचा दावा करण्यात येतोय। बरं, जरांगे पाटील म्हणतात त्यांच्याशी माझे काही संबंध नाही। मी काय मागणी केली आहे? मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं ही मागणी मी केलेली आहे। का दुसरी मागणी केलेली मी मराठा क्रांती ठोक मोर्चा या ठिकाणी उभा राहिलेला आहे। आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात पण ज्या ज्या वेळेस तुम्ही आंदोलन करशाल त्यावेळेस मराठा क्रांती ठोक मोर्चा तुमच्या सोबत राहील। रमेश केरे पाटील यांच्या आंदोलनाशी आपला संबंध नसल्याचं जरांगे पाटील स्पष्ट करतायत। केरे पाटलांच्या आंदोलनातील मराठा कार्यकर्त्यांबद्दलही संशय व्यक्त केला गेला होता। जरांगे पाटलांच्या या भूमिकेमुळे केरे पाटलांच्या आंदोलनातली हवाच निघाल्याचं अधोरेखित झालंय। अजय अडसूळसह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।